हॅलो, उद्या 5 वाजता रेडी राहा. मी तुला पिकअप करायला येतो. निघायचं आहे. ते वामनचं घर हेच ना? वय तुम्ही त्या पिक्चरसाठी आलाय काय? हो, मी दर्शनी आणि या हर्षद. या मला यांनी सांगितलं होतं मित्र येणार आहेत. मी यांची बायको शीतल. या बसा. पाणी घेऊन आले. आणि ही माझी पोर वर्षा. ये. तुम्ही तो सर हातपाय धुवून घ्या. मी न्याहारीसाठी कोरड्याच बनवते. आहे मी येते. आम्ही ना गाडीमधून बॅग्स घेऊन येतो. जीव देवाने झाडला जन्म म्हणे आला जव्हा आल फुलवन मौत म्हणे गेला दिस केला कामा मंदी रात निज मंदी गेली मरणाची निज जाता जन्माची जागली नाही सरल सरल जीव तुझ येन जाण जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिना आला सासू गेला सासू
आम्ही स्टोरी शोधायला आलो आहोत, तर तुम्ही काही मदत करू शकाल का? म्या काय मदत करणार हो आता. म्हणजे त्या वाघिणीबद्दल किंवा तुमच्या आयुष्याची गोष्ट सांगा, तुमच्यासोबत काय घडलं तेव्हा. अहो आता म्या काय सांगायची. तुम्ही सांगा तुमच्या शब्दामध्ये, जसं तुम्हाला जमेल. बर, तर माझा बाळ लय चांगला शिकारी होता. एक दिवस ठेव आणि त्याच्या संगी परब्या काका हे दोघं बी जिगरे, एकामेकांशिवाय कधी कुठलं पान हल्लं नाही. एका दिवस रात्रीच्या वेळेस हे दोघं शिकारीला गेले. बंदुका, चाल्या, हासकी. परब्या, तुला एक बोलू का? बोल. सुलभा पोटूश आहे, तुला माहीत आहेच. आठवा हाय, पण मला विचार पडला आहे ती माझ्या पहिल्या बायकोच्या पोरांना आत्ता साराच नंतर जीव लावल ना. तुझं आपलं काहीतरी, आपली वहिनी काय तशी आहे वय. हा बरं, ते जाऊ दे. आता शिकार आपल्याला बंद करायला हवी. का रे, काय झालं आता? आणि अरे त्या फॉरेस्टवाल्यांनी बंदी घातली आहे, उगा जेलात जायला होईल. अरे पण आत्ता आल्यावर कशाला बोलतो? आजची लाजची मग बंद करू. काय रे, काय सापडलंय साकट्यात? वाघाचं पिलू साकट्यात आलंय रे. तर लवकर झाडावर जा, इथेच असं.
आसू सरले सरले आता हुंदके उरले आसू सरले सरले आता मलेच इसावा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रडाची रे सव आसू हसव रे जरा त्यात संसाराची चव कुंकू पुसला पुसला आता उरला गोंधन तेच देईल देईल नशिबले अवतन जरी फुटल्या बांगड्या मन गटी कर तूत तुटे मंगय सुतर उर गयाची शपथ नका नका या बाया नका करू माझी किव झालं माझं समाधान आता माझे मले जीव लीला मी गावात जात आहे पोरीवर लक्ष ठेव आणि शितले इकडे तिकडे हात टाकू नको एका जागेवर उभी राहा वय ग सुलभे मी हाय तुझा चल रे चंद्या लिंबीच्या गोळ्या द्या चला जातो मी शाळेला अहो रानात वाघीण लेट झाली जावेच वासरं घेऊन जाते लोकांनी गुरा बाळगायची की नाही
या तुम्ही बसा. जा तुम्ही जा. या. त्या आधीच्या डॉक्टर नाहीत का? नाही, त्यांची बदली झाली. आता मीच इथे असेन. श्वास घ्या, सोडा, हळू. हात दाखवा. काय हे, तुमचं बीपी लो आहे? कसलं ताण आहे का? अहो, काळजी घेतली पाहिजे तुम्हाला. अंगात अशक्तपणा आहे. आणि काल तिच्या डोळ्यावर अंधार पण आला होता. मी आता गोळ्या देते, त्या वेळेत घ्या. आणि पोषक आहार घ्या, म्हणजे दूध, शेवग्याच्या शेंगा आणि पाणी जास्त प्रमाणात घ्या. तुमच्या दोघींपैकी वाचता कोणाला येतं? दोघींना पण. चंद्याला येत असेल. येत असेल म्हणजे येतं की नाही? येतं. हा चंद्या कोण? घरातलं कोणी की बाहेरचं? माझा मुलगा. बरं, मी यावर मराठीमध्ये लिहिलं आहे. ही पिवळी गोळी जेवणानंतरनं दिवसातून 2दा, एक दुपारी आणि एक संध्याकाळी. आणि ही निळी गोळी सकाळी अर्धी. आणि अशक्तपणा वाटला तर हे ग्लुकोज. या गोळ्या त्याला दाखवा. सहाचं पान करकरीत स्वप्न हागला परपारीत. सहाचं पान करकरीत स्वप्न हागला परपारीत. सहाचं पान करकरीत स्वप्न हागला परपारीत. चंद्या, काय बोलतोयस रे? तिथं आली ना मी तर बघ. राहू दे ग, ती काय बागडती आणि गप राहती. संध्या, हे सोमन्या. तुम्ही या बकऱ्या हाकवत आम्ही तवसर हाव पुढं.
शितले, अगं ये शितले, शितले, शितले उठ. काय काय कसला त्रास होत आहे काय? अगं आपलं कोकरू नाही खुराड्यात. अगं आपलं कोकरू नाही खुराड्यात. तू येताना आणलंस ना? मला डोईवर भाऱ्या होत्या, मी नाही बघितलं. चंदा ढकलत होता बकऱ्यांना. अगं बाय, आधी माझ्या नवऱ्याला नेलं आणि आता माझ्या सोन्यासारखं कोकरू. खबीस त्यांच्या अंगात आलं काय ठाऊक. असं काय झालं नसल, तू शांत घे. तो वाट चुकला असेल. उद्या मी आणि चंद जाऊन त्याला शोधून आणतो. नको एवढा विचार करूस तू ये झोपायला. ये ये चल इथं बघू. अर्र ये अर्र ये 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 अर्र ये तायडे कुठपर्यंत जायचंय रे? लय दमा झाला. अरे असं इथंच भेटल. ये 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 अर्र अर्र ये ये अर्र ये अर्र ये अरे यार बाबा दमलो. घसा सुकला ओढून. नाही तर जाऊ दे, आईला सांगू वाघाने नेलं म्हणा. अरे चंद्या गप बसशील वय. उगाच तोंडात येईल रे बस बोलत बसल. काय ग तुम्हाला माहिती आहे त्या गावल्याच्या वाड्यातला वासरू मेला. त्या दिवस खोतनीच्या पण वाड्यात नाही ह्याला. एका आठवड्यात एवढी गुरं तर खबीस तर काय. नाही तर काय.
हे बाबू इकडं नको येऊ, नाही तो सुंदरी गालात अडकल. काका काय पण काय बोलताय? हे बाबू इकडे जरा. काय मला एक सांगशील काय रे? काय? ती पोरगी कोणाची रे? हे बाबा ती काशा शिकाऱ्याची पोरगी आहे, तिला पण शिकार येत असेल, तिच्या नादाला लागू नकोस. आणि तू मला काही विचारलं नाही आणि मी तुला काही सांगितलं नाही. तुझा मुर्दा पडलच आणि माझा पण पडल. मुर्दा तर कधीच पडला रे. बघा पोरगी तर आम्हाला पसंत आहे. आमच्या पोराला सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाही आणि पोरगा फौजी आहे. बाकी त्याचे काका आहेत ते बोलतील. बघा वहिनी, पोरगा तर मला पसंत आहे, बाकी तुम्ही बघा. तसं नाही बोलाय काही कारण नाही, पण बघा मी त्याचा मामा आहे, पण देवाने मला पोरगी दिलं नाही, नाहीतर मी हसा त्याला पोरगी दिली असती माझी. तसं पोरगा आम्हाला पसंत आहे, पण बघा तुम्हाला हुंडाचा काय ताण असेल तर त्याचा विचार करू नका. वा म्हणणं हुंडा नको, कसलाही प्रकारचा. खरं तर शितलेचे बाबा यंदा वारलेत, तर आम्ही 3 वर्ष लग्न करू शकत नाही. आमच्या देवाला चालत नाही हो. ठीक आहे, आम्ही थांबायला तयार आहोत. आय तुला कोणी काही ना शिकवला? मला माझ्या म्हातारीनं. मला बी शिकव ना. मग पत्र बघत बसलीस आणि आता म्हणतीस वय. आता इतवारी शिकवीन, आता पुरं होल. बरं. आहे हे अंगणवाडीच्या बाईने दिलं, बोलला आईला दे. हो भेटल्या होत्या, बोलल्या होत्या, पण त्या यायला संपलं होतं. आहे कशाला दिलंय मला? बबण्याला का नाही दिलं? तो पण होता तिथंच. अरे तर आपल्या येणाऱ्या बालासाठी चांगलं असतं म्हणून. आणि हो उद्या आपण दवाखान्यात जाऊन तपासून येऊया. नको, मी बेस आहे. अगं जाऊ आपण तरी पण. बरं बाय जाव. आणि परवाना बकरीला गिरायक येणार आहे. हाय लीला काकी म्हणत होत्या गावातली जाणार आहेत वाघिणीची पारात काढाया. एकदा तर नाही नाट होऊ दे तिचा. बसा.
श्वास घ्या, सोडा, हळू, अजून एकदा सोडा. अहो काय आहे, किती अशक्तपणा. तुम्हाला दिलेल्या गोळ्या तुम्ही घेतल्या नाहीत का? एकदा घेतल्या होत्या. का? कामाच्या नादात विसरले. अहो असं कसं करून चालेल, हा 8वा महिना चालू आहे. ती तर कधी कधी सकाळची निहारी पण नाही करत. अहो तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे, पोषक आहार घेतला पाहिजे. आता मी गोळ्या लिहून देते, त्या तुम्ही घ्या. आणि हे टॉनिक 3 टाइम घ्या. चालेल, आता मीच तिला देईन सर्व गोळ्या. जास्त पाणी प्या, नाहीतर शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे बाळाला डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकतं. डिहायड्रेशन म्हणजे बाळालासुद्धा पाण्याची कमतरता येते. तुम्ही जे खाल प्याल तेच बाळाला पोचते. हो. आणि दररोज पोषक आहार घ्या. जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगा वगैरे ठेवा. बरं, या तुम्ही. मग त्या वाघिणीला पकडलं की नाही? म्हणजे एवढे लोक गेले, पकडलं की मारलं तिला? तिला तर पकडलंच,
पण तो दिवस मी कधी विसरणार नाही. म्हणजे पोर आता दमली, 2 तास झाले. अगं हो अक्का, हे गेले डॉक्टरनीला आणाया. डॉक्टर येते कधी? आले डॉक्टर. त्यांच्या घरी कधीच जन्माला आलाय. काय बोलतेस काय? हो ना. जीव देवान झाडला जन्म म्हणे आला आला, जव्हा आल पोलवन मौत म्हणे गेला गेला. दिस गेला कामा मंदी. खबीस, मांडलेल्या दृश्याप्रमाणे तुम्हाला देखील काहीसं असंच वाटलं असेल, पण मुळात हा एका आजाराचा परिणाम आहे, हार्लेक्विन इच्छितोसिस. या आजारात बाळाची नीट वाढही होत नाही. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने पूर्ण त्वचेवर लागण झालेली असते आणि मुळात हा अनुवांशिक आजार आहे. जरी या आजारावर उपचार नसला तरी काही ठिकाणी या आजाराची मुलं जगलीसुद्धा आहेत. मला सांगा, 4 हात घेऊन मूल जन्माला आलेलं देव, बरोबर? आणि तेच मूल जर विद्रूप जन्माला आलं तर राक्षस. वा. आणि जर देव मुलं धाडतो असं म्हणत असाल तर प्रत्येक चांगलं वाईट मूल देवानेच धाडलं.
मग प्रत्येक मूल देवाचं रूप का नाही? जर करता करविता तो असेल तर तुम्ही कोण ठरवणार आहे की हा राक्षस आणि तो देव? करता करता देख देवाजीच रूप, एक एक माझ्या जीवा पिढईलाच कन्नन, दे रे गाजल्याले हात त्याच एक रे म्हणन, अरे निमान तोंडाच्या वडपाटीवर धाडा, नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झाला झेंडा, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावर काय पास, जग जग माझ्या जीवा असं जगन तुलाच, उंच गगनासारख धरतीच्या रे मोलाच.